जय हिंद इन्कलाब मंडळी, मी बेधुंदकार गोविंदा पोलाट. मंडळी, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या एका भजनामध्ये म्हणतात की गांधी किया बदनाम हमीने गांधी किया बदनाम, नहीं माना उसका कहना बिक गए झूठे दाम, गांधी किया बदनाम हमीने गांधी किया बदनाम. मंडळी, गांधींना कुठल्या ना कुठल्या प्रकारे बदनाम करण्याचं काम हे बहुजन चळवळीमध्ये सुद्धा झालेलं आहे किंवा काही मनुवादी वृत्तीच्या लोकांनी सुद्धा गांधींना बदनाम करण्यामध्ये काहीच कसरत सोडली नाही. म्हणजे काही लोकांचं मत असं आहे की गांधी ही मुस्लिम धार्जिणे होते, काही लोकांचं मत असं आहे गांधी ही मनुवादी वृत्तीचे होते, सनातनी वृत्तीचे होते. पण एक लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या मनातली अस्पृश्यता काढली, तर राष्ट्रपिता महात्मा गांधींनी उच्चवर्णीय लोकांच्या मनातली अस्पृश्यता काढली. आदरणीय चंद्रकांत झटाले त्यांच्या मजबूती का नाम महात्मा गांधी या पुस्तकामध्ये एका प्रसंगाचं वर्णन करताना सांगतात की या देशाचं स्वातंत्र्य जेव्हा जवळ आलं तेव्हा गांधींनी काँग्रेस कमिटीला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये गांधी काँग्रेस कमिटीला म्हणतात की जर माझ्या हातात असतं तर मी या देशामधल्या 17 वर्षाच्या एखाद्या 18 वर्षाच्या भंगी समाजातल्या तरुण मुलीला या देशाच्या राष्ट्रपती पदावर बसवलेलं असतं. त्याचं कारण असं आहे, 17 वर्षाची एखादी तरुण मुलगी ही ब्रिटिश साम्राज्याची सम्राज्ञी होऊ शकते, तर माझ्या भारतीय देशामधल्या अस्पृश्य समाजातली एखादी मुलगी या देशाच्या राष्ट्रपती पदावर का बरं बसू शकत नाही. हा अस्पृश्य समाजाविषयी दृष्टिकोन राष्ट्रपिता महात्मा गांधींचा होता. गांधी अस्पृश्यतेविषयी म्हणतात की अस्पृश्यता ही धर्माने मान्य केलेली बाब नाही, सैतानाने नेहमीच धर्मग्रंथांचा आधार घेतलेला आहे. जर हिंदू धर्म अस्पृश्यतेला मानत असेल तर मला असला हिंदू धर्मच नको, असं गांधी म्हणतात. गांधी पुढे अस्पृश्यतेविषयी म्हणतात की मला माझा हिंदू धर्म हा माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहे, मात्र माझ्या हिंदू धर्मावर अस्पृश्यतेचा लागलेला डाग मला सहन होत नाही. जर वेद अस्पृश्यतेला मान्यता देत असेल तर एखाद्या सनातनी व्यक्तीने ते मला सिद्ध करून दाखवायला हवं. मी वेद सुद्धा सोडायला तयार आहे. हा अस्पृश्यतेविषयीचा दृष्टिकोन राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यक्त करतात. मंडळी, जेव्हा गांधी आफ्रिकेतून परत आले, त्यांनी कोचरबमधल्या अहमदाबादमध्ये एक आश्रम सुरू केला. तेव्हा ठक्कर बाप्पांनी त्यांच्याकडे एक दलित कुटुंब वास्तव्यासाठी पाठवलं. तेव्हा एका दलित कुटुंबाला गांधींनी आपल्या आश्रमामध्ये राहण्यासाठी जागा दिली. यावरून गांधींच्या कुटुंबाने असो किंवा आश्रमामध्ये राहणाऱ्या लोकांनी त्यांचा विरोध केला. मात्र त्या दलित कुटुंबासाठी गांधी सर्व लोकांच्या विरोधात गेले आणि त्यांना खडसावून सांगितलं की हे दलित कुटुंब माझ्यासोबतच या आश्रमामध्ये राहणार आहे. ज्या लोकांना या दलित कुटुंबाचा त्रास होत असेल त्यांनी या आश्रमाला खुशाल सोडू शकता. हे प्रखरपणे गांधींनी त्यांना समजावून सांगितलं होतं. ही फार मोठी प्रखर भूमिका गांधींनी अस्पृश्य समाजाविषयी घेतली होती. गांधींबद्दल दलित चळवळीमध्ये असो किंवा बहुजन चळवळीमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी पुणे कराराचं उदाहरण बऱ्याचदा गांधी आणि आंबेडकर वाद निर्माण करून इथली मनुवादी व्यवस्था देत असते. मात्र 4 जून 1927ला अस्पृश्य समाजाच्या तडमडीविषयी गांधींचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बहिष्कृत भारत नावाच्या पेपरमध्ये छापला, ज्यामध्ये गांधी असं म्हणतात की अस्पृश्य समाजाला जर इथल्या मंदिरांमध्ये प्रवेश नाकारला जात असेल तर असं समजून जा की आपल्या मंदिरांमधून देव हा निघून गेलेला आहे. जर त्या देवाला तुम्हाला त्या मंदिरामध्ये परत बोलवायचं असेल तर तुम्हाला अस्पृश्य समाजाला आपल्या मनामध्ये आणि त्या मंदिरामध्ये जागा द्यावी लागेल. जर अस्पृश्य समाजासाठी हिंदू धर्मामध्ये जागा नसेल तर हिंदू धर्म हा लयाला गेल्याशिवाय राहणार नाही. हा गांधींचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बहिष्कृत भारत नावाच्या पेपरमध्ये अतिशय आदरपूर्वक छापला होता. यावर मनुवादी लोकांनी खास करून लक्ष द्यायला हवं. ज्या लोकांच्या मनामध्ये गांधींबद्दल फार द्वेष आहे त्यांनी गांधी एकदा वाचायला हवा, गांधी एकदा समजायला हवा. कारण अल्बर्ट आईन्स्टाईन सारखा एक तत्ववेत्ता गांधींविषयी असं म्हणतो की गांधींसारखा हाडा मासाचा माणूस या पृथ्वी तलावर जन्मायला आला यावर येणाऱ्या पिढ्या विश्वास करणार नाही. ज्या गांधींमध्ये रवींद्रनाथ टागोर यांना हुतात्मा दिसला, सुभाषचंद्र बोस हे कट्टर काँग्रेस विरोधी असून सुद्धा त्यांना गांधींमध्ये राष्ट्रपिता दिसला. खरोखर तो गांधी आपल्याला समजून घेता आला पाहिजे. एवढाच आशावाद. जय हिंद, जय भारत, इन्कलाब जिंदाबाद.